पवित्र पोर्टल 2025 तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन आणि फॉर्म एडिटचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं होतं तर त्यांच्यासाठी आजची शेवटची तारीख आहे। कारण या अगोदरसुद्धा आपण अपडेट दिलेली होती की 20 तारखेपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा त्यांनी भरलेल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतात। तर तुम्ही बघू शकता टेट 2022 टप्पा 2 साठी स्वप्रमाणपत्राची नोंदणी दुरुस्ती करण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। संबंधित उमेदवारांनी दिनांक 20/3/2025 पर्यंत स्वप्रमाणपत्रांची नोंदणी दुरुस्ती करण्यात यावी। म्हणजे 20 तारीख आजची आणि आज आहे लास्ट डेट। तर ज्याही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन दुरुस्ती बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती किंवा नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर करू शकता। कारण अजूनपर्यंत तारीख वाढणार का याबद्दलची अपडेट नाही आहे। जर तारीख वाढली तर त्याबद्दलची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येणार आणि तुम्ही एकदा तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय आहे का एकदा चेक करा। ज्यांचे फॉर्म सेल्फ सर्टिफाय असेल तेच विद्यार्थी ज्या व्हॅकन्सी येतील त्यांना अप्लाय करू शकणार। ज्यांचा फॉर्म लॉक म्हणजे सेल्फ सर्टिफाय नसेल ते विद्यार्थी यामध्ये इलिजिबल नसणार आहे। हे ऑलरेडी पवित्र पोर्टलनी सांगितलेलं आहे। तरी तुम्ही तुमच्या मेन होम पेजला जाऊन या मधातल्या साईडला सेल्फ व्हेरीफाईड असं लिहून आहे ते जर असेल म्हणजे तुमचा फॉर्म ओके आहे। पवित्र पोर्टलबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।